नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं स्पेशल उपासासाठी साबुदाणा खिचडी अशी मोकळी मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुमचीसुद्धा खिचडी अशी मोकळी व्हावं म्हणून मी काही टिप्स सांगितलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे. तर हा 300 ग्रॅम साबुदाणा आहे. तर मी इथं धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2 पाण्याने आणि तुम्ही बघू शकता किती कमी पाणी टाकलेलं आहे. एवढंच पाणी आपल्याला साबुदाणा भिजवण्यासाठी टाकायचं आहे. तर इथं मी रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. कमीत कमी आपल्याला 6 ते 7 तास साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीनं असा मोकळा मोकळा साबुदाणा झाला पाहिजे. तर इथं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. 3 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे शेंगदाणे मी आधी तळून घेणार आहे. इथं मी हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घेणार आहे. इथं आपण हे शेंगदाणे ज्यावेळेस आपण साबुदाणा खातो त्यावेळेस हे छान कुरुम कुरुम लागतात. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की टाकून बघा. तर इथं आपले शेंगदाणे तळून झालेले आहे. तर मी काढून घेत आहे. इथं मी आता बटाटे टाकून घेत आहे त्याच तेलामध्ये. तर हा एक बटाटा आहे मोठा. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही बटाटे तळून टाकले ना तर ते बटाटे असे तुटत नाही खिचडीमध्ये. छान असे सुटसुटीत बटाटे आपले राहतात आणि जे आपण उकडून बटाटा टाकतो तो बटाटा थोडासा असा मिक्स होऊन जातो, तुटून जातो. त्यामुळे खिचडी आपली चिकट होते. इथं मी बटाटे तळत असताना थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपले बटाटे पण छान चवीला लागतात. तर इथं मी थोडे बटाटे साईडला करून त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. आपले बटाटे पूर्णपणे इथं तळून झालेले नाही आणि थोडेसे आपले जिरे तळून झाल्याच्यानंतर हिरवी मिरचीची मी कापून घेतलेली आहे. तीसुद्धा इथं टाकून घेतलेली आहे. ती पण थोडीशी तळून घेते. म्हणजे आपण सर्व हे एकत्रच तळून घेणार आहोत. म्हणजे आपले बटाटे पण छान तळल्या जात्या आणि त्यानंतर मिरची आणि जिरे पण छान तळून होतील. त्यामुळे मी सर्व आता एकत्र तळून घेत आहे. बघू शकता तुम्ही. आता आपला बटाटा थोडासा तळणं बाकी आहे. तर आपण इथं सर्व बटाटा आणि मिरची पण छान तळल्या जाईल या पद्धतीने तळून घ्यायची. इथं आपले बटाटे आणि मिरची तळून झालेली आहे. मी तुम्हाला बटाटा तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही छान तुटत आहे आणि इथं आपण शेंगदाण्याचं कूट पण इथं आता तेलामध्ये परतून घेऊया. इथं आपण शेंगदाणे भाजून आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला इथं जास्त परतीत नाही बसायचं. त्यामुळे मी थोडंसंच परतून घेतलं तेलामध्ये. इथं आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथं सर्व साबुदाणा मी आता थोडासा मोकळा करून घेतला आणि पुन्हा टाकून घेतलेला आहे. तर इथं मी सर्व साबुदाणा यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथं साबुदाणा आता सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथं मी गॅस फुल ठेवलेला आहे. कारण की आपण आता साबुदाणा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथं गॅस फुलच ठेवायचा आहे. इथं आपल्याला साबुदाण्याचा कलर जोपर्यंत असा बदलत नाही तोपर्यंत असं मिक्स करीत राहायचं आहे आणि गॅस इथं फुलच ठेवायचा आहे. त्यामुळे आपली खिचडी अशी चिकट होणार नाही किंवा खालीसुद्धा लागणार नाही. तर इथं मी चवीनुसार आता मीठ टाकून घेतलेलं आहे. तर खूप जास्त मीठ टाकू नका कारण की मी आधीसुद्धा बटाट्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतात फुल गॅसवर. तर इथं आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही कारण की त्याला घाम येऊन आपली खिचडी चिकट होऊ शकते. तर त्यामुळे मी इथं मोठ्या गॅसवरच ही खिचडी अशी परतून घेतलेली आहे. बघू शकता छान अशी मोकळी मोकळी खिचडी आपली झालेली आहे आणि एकदम असा कलर ट्रान्सपरंट झालेला आहे. सर्व साबुदाणा आपला इथं शिजलेला आहे आणि आपली खिचडी अजिबात खालीसुद्धा लागलेली नाही आणि छान मोकळी मोकळी झालेली आहे. 5 मिनटात आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथं मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे ते सुद्धा इथं टाकून घेतलेले आहे. इथं आपल्याला आता हे शेंगदाणे सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता आपली खिचडी किती छान झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या उपासाला नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा खिचडी आपली साबुदाणा खिचडी कशी झाली. इथं काही मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे. तर नक्की फॉलो करा आणि बघू शकता तुम्ही छान अशी मोकळी मोकळी
मऊ लुसलुशीत खिचडी बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तर या उपवासाला नक्की बनवा.